मित्रांनो नमस्कार. तर हे पहा मी आलोय आता शेतामध्ये. रात्री गहू भिजवला होता मी. रात्री पाणी लावलेलं होतं तर ते पाहायला आलोय आता मी. कसं काय भिजलंय कसं काय नाही. पहा गहू आपला पद्धतीने झालं. पहा दाखवतो. तणनाशक कधी हाणावं आता. या तणनाशक इतकं तण उगलंय. हे पहा बेलाईत म्हणते आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणते सांगा. इतकं गवत उगलंय. पूर्ण भिजलेलं दिसते. तेच पाहावं म्हणलं चक्कर मारून. या तुरी, या शेंगा खायला तुरीचे. पाहू ना कसं काय तूर. आता पकलीच दिसते. आता पकली का तूर. हिला तरी 1 महिना लागेल काढायला. शेंगा लागल्यात कुठं कुठं सुकायला, वाळायला, म्हणजे निबर व्हायला म्हणतात ना ते काय ते. हे पहा शेंगा मस्त लागले तुरीला. दिसतात का. या अशा पद्धतीने तुरीला शेंगा आहेत. जमीन हलकी एकदम, पण ह्याला पाणी हे पण अजून पण ओलाचे. जरा ओलच दाखवते. पाणी पण पाहिजे आता, कारण की ओल्याने पुन्हा फ्लावरिंग चालू होईल. त्या पुन्हा हे व्हायच्या नाहीत ना लवकर. शेंगा सुकायच्या नाहीत. हे पहा पुऱ्या निबर झाल्यात, म्हणजे पकल्यात. यावर्षी फवारणी नाही घेतली आपण तुरीला, पण आळ्याचा जास्त काय प्रादुर्भाव नाही वाटला. दरवर्षी 2 फवारणी घ्यावं लागते. यावर्षी झालं ॲडजस्ट. बिना फवारणीच आहे यावर्षी. हे पण जास्त म्हणजे किडक्या काय म्हणतात एवढे नाही झाल्या. ही पाटावीस याला पाणीच देता येत नाही, तर याला जरा शेंगा कमीच आहेत. हे पार शेंगाने झाड वाकून गेलेत बघा. 2 पिशव्या लावलेल्या आहेत मित्रांनो आपण. तर किती शेंगा होत्या, तूर किती व्हायला पाहिजे सांगा. शेतकरी असाल तर तुम्हाला अंदाज असन. मला काय जास्त यातलं नॉलेज नाही. 2 पिशव्या लावलेल्या आहेत. हे असे पाटी आहेत पहा. हे अशा प्रकारचे, समजा एका पाट्याला 2 तास आहे. आणि 2 तासाचा 1 पाटा पकडायचा. असे 4 पाटी आहेत, म्हणजे 8 तास. आणि लांबी 600 फूट, 650 फूट पकडायची. हे अशा शेंगा आहेत. सांगा अंदाजा किती तूर व्हायला पाहिजे. हे पाय गव्हाला आपल्याला 15-20 दिवस झालेत. जास्त झाले असं ध्यानात नाही. गहू असा झालाय आपला आता. हे खंगाळले काही जाग्यावर. मित्रांनो ह्याला आता तणनाशक हाणायचंय. तणनाशक कोणतं हाणायचं त्याची आयडिया नाही. असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे काही मार्गदर्शन, कारण की कोण कधी फायद्याचं येईल का सांगता येत नसतं. हा 1 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो, पण दाट तूर झाली. चला आता इकडे कढीला बघून येऊ.
ही आहे तूर आहे. दाट झाली पण अशा पद्धतीने दिसते. ह्याला शेंगा भरपूर वाटतात पण अशा बाहेरूनच दिसतात, आतमध्ये गेल्यावर काही समजत नाही. कळनात गेल्यावर दिसत नाही, ते असे बाहेरून दिसतात. त्याला जास्त पाण्यामुळे झालं. इकडे ह्या आपल्या या शेंगा अशा झाल्या. तुरीचं थोडं मला तुरीमध्ये कधीच फाटका नाही बसला. मी ह्या पद्धतीने तूर करतो, तुम्ही पण ह्या पद्धतीने तूर करा. आता या पद्धतीने जर तूर केली तर तिला फुल हवा भेटते. हे पहा, हे दाखवतो ना तुम्हाला. हे पहा, हे काय शेंगा, हे पूर्ण पहा. हे आता दाखवता येत नाही माझा. हे पहा, 2च फाट्या फक्त, 2 फेंडे त्याला असे शेंगा आहेत. हे पार लुबदून गेलेत का मी, इतक्या शेंगा लागलेल्या. मस्त तूर आहे आपली, नाव ठेवायला की नाही आहे. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. चला म्हणलो एखादा व्हिडिओ घ्यावा. यूट्यूबवरती काम करायचं म्हणल्यावर एखादा व्हिडिओ हा रेग्युलर पोस्ट व्हायलाच पाहिजे, तर त्याचा यूट्यूब विचार करतं. बाय बाय मित्रांनो.